मदत पोहोचली आहे, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। सरकारकडून अमरावतीत 108 कोटींची मदत अद्यापर्यंत पोहोचलेली आहे। प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेच नाहीत। सर्व्हर डाऊन असल्याने पिकांची ई-केवायसी होत नाहीये, असा आरोप अमरावतीतील शेतकऱ्यांनी केला। नुकसान खूप झालेलं आहे। किती एकर शेती आहे? किती खर्च लावला तुम्ही पर एकर? पर एकर 12 ते 13 एकरी खर्च आला सर। शासनानं आम्हाला भरपूर मदत द्यावी, 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, त्याशिवाय कास्तकार काही हे होणार नाही, टिकणार नाही आणि कास्तकाराची दिवाळी सुद्धा साजरी होणार नाही। माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजे, कारण वेळोवेळी सर्वांनी निवेदन दिले या संदर्भात। परवाच्या दिवशी तर तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना निवेदन दिलं, त्या कृषी विभागानं त्या शिवसेनेचे आंदोलन शेतकऱ्यावर अक्षरशः गुन्हे दाखल केले दंगेखोराचे। म्हणजे किती मोठी शोकांती आहे। कृषी प्रधान महाराष्ट्र देशामध्ये अशा प्रकारचे शेतकऱ्यावर जर दंगेखोर म्हणून गुन्हे दाखल होत असेल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत भेटली पाहिजे। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।